समाचार अब तक, सत्य का साहस। आणि जो मास शरद पवारांबरोबर राहायचा होता तो शरद पवारांबरोबर आहे, त्याच्यामुळे ती क्लॅरिटी सगळ्यांनाच आहे तिथे. असं ईव्हीएमच्या संदर्भातली असणारी मागच्या 5 वर्ष कोर्टामध्ये मीच लढत बसलेलो आहे. आणि आता जेव्हा कुठे ते मी प्रूव्ह करेन की या सगळ्या याच्यामध्ये आहे, तेव्हा एव्हरीबडी हॅज जम्प. मी सगळ्यांचं वेलकम करतोय या लढ्यामध्ये. आणि त्यांनी कोर्ट आणि इलेक्शन कमिशन दोघांवरती असणारं प्रेशर टाकावं की ईव्हीएम जसं काउंटिंग होतं तशाच प्रमाणे व्हीव्हीपॅट जे आहे तेही काउंटिंग झालं पाहिजे. हे दोन्ही त्यांनी असणारं मागणी करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. ते त्यांच्या महासभा जी होती त्या महासभेच्या असणाऱ्या अनेक सभांना मी तिथे हजर होतो. पर्यंत राजकारण नव्हतं तोपर्यंत जाणं हे होतं. आता माझ्या अंदाजानं त्यांनी राजकीय पक्ष काढला हे बरोबर आहे. ते असणाऱ्या छगन भुजबळ बरोबर जायचं असंही त्या ठिकाणी म्हणतात आहेत. तेव्हा BJP राहून छगन भुजबळ याच्यामध्ये कसे राहणार हे आम्हाला पहिल्यांदा बघावं लागेल आणि मगच आम्ही निर्णय घेऊ त्याच्यामध्ये. नाही, प्रकाश शेंडेंनाच मग आम्ही ह्याच्यामध्ये घेऊ ना आघाडीमध्ये. मी ही पदं बरेच वेळा आली आणि बरेच वेळा नाकारलेली आहे. मला असणारं रस्त्यावरती जगणं हे मला आवडतं. त्या कैदीमध्ये जगणं मला आवडत नाही. पहिल्यांदा लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पाडतील अशी परिस्थिती आहे. या निवडणुकीच्या दरम्यान मुद्द्याचं राजकारण झालं पाहिजे या दृष्टीने आमचा असणारा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचा आग्रह होता की BJPचं गव्हर्नमेंट आपण घालवणार असे आपली सगळ्यांची मनशा जरी असली आणि उद्या आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो तर पुढचा आपला कार्यक्रम काय या संदर्भातली चर्चा. आणि म्हणून आम्ही असणारा काही मसुदा, इम्पॉर्टंट मसुदा जो आहे तो त्या बैठकीमध्ये सादर केला. त्या बैठकीमध्ये आता निर्णय होईल आणि त्यानंतर पुढच्या बैठका त्या ठिकाणी सुरुवात होतील. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा मी त्या ठिकाणी मानतो तो म्हणजे कापसाचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. 2 दृष्टिकोनातून आपण असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. एक की फॉरेन एक्सचेंज अर्निंग, भारताला कापसातून आज 1,20,502 कोटीचं उत्पन्न आहे. म्हणजे 30% जे फॉरेन एक्सचेंज अर्निंग आहे त्याच्यापैकी आहे. आणि दुसऱ्या बाजूस 60 लाख एम्प्लॉयमेंट डायरेक्टली इनडायरेक्टली या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी कामाला आहेत अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला आज कापसाच्या संदर्भात चायना एक वरती आहे अशी परिस्थिती आहे. जगभरातून एक मोहीम सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे की चायनाचा असणारा जे फायनान्शियल क्लाउड इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि नेशनवरती आहे त्याला कमी करण्याचा विचार चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्या संदर्भात सेमी फिनिश्ड किंवा फिनिश्ड या स्वरूपाचं असणारं प्रॉडक्ट भारतामध्ये किती होते किती होत नाही
याची असणारी पूर्णपणे चर्चा चाललेली आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधले जे देश आहेत त्यांना चायनाच्या ह्या वर्चस्वातून बाहेर पडायचं आहे आणि ऑल्टरनेटिव्ह मार्केट त्या ठिकाणी बघतायत अशी परिस्थिती आहे. टोटल इंटरनॅशनल कापसाचं जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे कॉटन आणि टेक्सटाईल असं दोन्ही धरलं तर ते रफली 6 लाख कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. भारताने याच्यापैकी 1 लाख कोटीचा व्यवहार सुद्धा असताना भारतामध्ये आणला तर एम्प्लॉयमेंट हे जे 60 लाखाचं आज जे आहे हे 1,20,00,000 म्हणजे डबल होईल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून यासाठी ही इंडस्ट्री वाढवायची असेल आणि फॉरेन एक्सचेंजची गंगाजल ही आपल्याला आणायची असेल तर कापूस उत्पादक हा जो फॅक्टर आहे आणि तो शेतकरी हा फॅक्टर आहे तर याला सांभाळणं सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आज आपल्याला असं दिसतंय की कापसाचं सेक्टर जे आहे हे दरवर्षी श्रिंक होतंय, कमी कमी होत चाललेला आहे आणि तो सोयाबीन आणि इतर पिकांकडे वळतोय अशी परिस्थिती आहे. तेव्हा हा शेतकरी कापसावरतीच आधारित असला पाहिजे किंवा कापसाचं पीक त्यांनी घेतलं पाहिजे. यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडून त्याला इन्सेंटिव्ह आज नाही अशी परिस्थिती आहे. बिगेस्ट एक्सपोर्ट अर्नर असताना सुद्धा त्याला नाही. पण त्याच्याच बाजूस आपण असताना बघितलं तर याच्यापेक्षा अर्धा व्यवहार हा सुरत मधला डायमंड मर्चंट मधला आहे. म्हणजे तो असणारा 50 ते 60 हजार कोटी ज्याला आपल्याला म्हणता येईल व्यवहार होत असतो आणि त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह दिल्या जातात. याचं कारण की तो व्यवहार सस्टेनेबल व्हावा म्हणून आम्ही असताना त्या ठिकाणी हे मानतोय की जे कापूस पीक ज्याला म्हणता येईल की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किटीमध्ये 1,20,502 कोटी येतो. इथे शासनाने मदत केली पाहिजे आणि म्हणून आम्ही शासनाला प्रपोजल करतोय. शासनाने नाही केलं तर उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर हे आम्ही राबवल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या पेजवरती आपण गेलात तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत